हाय गाईज, पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. तू धर पुढे चल. हा आता बघ चालू गोरा. तर गाईज मी चाललो आहे मार्केटिंगला आणि पप्पा गेलेत मागं माल भरायला. मी आता चहा नाश्ता करून मार्केटिंगला जाईल. तरी दुपारी भेटेल तोपर्यंत पाहायचं गप्पा मारा पाहायचं बघा. आणि मला थंडी पण असते आम्हाला आल्या एवढं मला माहिती आहे. तू आहे ना पाणी गार झाल्यावर आंघोळीला गेला. गरम होतं पाणी, गरम होतं. तर गाईज चला, स्वागत आहे ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि ब्लॉग स्किप करू नका, एंड पर्यंत बघा. चला, ह्याचं तर ना जेव्हा ब्लॉग स्टार्ट करणं ह्याच्या नुसतं केसच आवरणं चाललेलं असतं. एक दिवशी हा टकला होणार आहे गाईज. एक दिवशी हा टकला होणार आहे. एक दिवशी सगळेच तू लवकर होणार टकला. एक दिवशी सगळेच टकले होते. आता काय तुम्हाला माझीच बडबड ऐकायला लागणार आहे, कारण की प्रत्येक जाणार आहे आता मार्केटिंगला. त्याच्यानंतर मी तुम्हाला दिवसभर आज माझं रुटीन तुम्हाला माहिती आहे. तरी पण आज आपण काही ना काही गप्पा मारत बसणार आहे गाईज. त्याच्यामुळे तुम्ही माझी बडबड ऐका दिवसभर. माझ्या बहिणीने 2 नंबरच्या एक रील पाठवली मला आता. प्रतीकला पाठवली. मी आणि प्रतीक एकच आहे म्हणून त्याला पाठवली. ग्रहणाची रील पाठवली. काय ग्रहण लागणार आहे ते 7/9/2025 अशी तारीख आहे त्याच्यावरती. आणि 8/9/2025 ती रील तिने मला 2026 मध्ये पाठवली आहे. मी प्रतीक बोलतोय, तिला काय बोलायचं. हो, तिला असं वाटलं चुकून की उद्याची 7 तारीख. पण मला असं वाटते माझी बहीण रात्री थोडीशी पिली होती दारू, त्याच्यामुळं तिची उतरलेली नाहीये. नाही, ती पीत नाही, पण तिला न पिता पण तिला कायम दारू चढलेलीच असते असं वाटतंय मला. कारण की तिने रील पाठवली. एक्सरसाइज झाली कुकरची. कुकर लावलेला आहे गाई. दादूला लावलाय भात, वरण भात. आज पेपर आहे दादूचा आणि तो शाळेत गेलाय पेपर द्यायला. पण आम्हाला माहिती त्याने काहीच अभ्यास नाही केलेला आहे ना रे. दादू पेपरला गेलाय म्हणलं खरं, पण अभ्यास काय नाही केलेला आहे. त्याला नाश्ता करतो आता मी. आज आमच्या किचनमधला एक राज तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. चला, तर तुम्ही आमच्या किचनमध्ये बघितलं असेल, आमचे जे भांडी आहेत ते खूप जास्त चमकत असतात. जसे की जर्मलचे डबे पण झालं, खूप जास्त चमकतात. तर आता रिकामा झाला होता डबा, तर तो घासायचा आहे. तर असा साबण भेटतो, हे बघा असा साबण भेटतो. व्हाईट कलरचा असतो, क्रीम कलरचा नाही. तर तो घ्यायचा, ताराची घासणी घ्यायची आणि डबे एकदम रगडून घासायचे. एकदम चकाचक निघतात, एकदम म्हणजे एकदमच चकाचक. आणि खास करून जर्मलचे भांडे लय भारी निघतात. मला असं वाटतं ह्याला सोना साबण म्हणत असतील बहुतेक, मी मम्मीच्या तोंडातून ऐकलं. तर ह्या साबणाचं नाव आहे सोना साबण. तुम्ही पण एकदा वापरा. हे बघा पिठाचा डबा बघा आमचा कसा चमकतोय. मस्त घासून टाकला त्याला. आणि किचन पण झालं माझा आता आवरून. आणि आज खूप जास्त उशीर झाला. टाइम बघा किती झालाय, बापरे. आणि प्रत्येक गेला मार्केटिंगला. आता मला जायचं वरती कपड्याची मशीन लावायला. चला जाऊ. आता मशीन लावते कपड्याची. मशीन झाली की ते कपडे वर टाकून मी एक झोप काढणार आहे. पण त्याच्या आधी मला खूप जास्त कामं आहेत. प्रत्येक मला काम देऊन गेलं आता, ते म्हणजे व्हिडिओचं काम आहे. व्हिडिओ करायचे शूट. त्याचा 1 पार्ट शूट झालाय, अजून 3 पार्ट शूट करायचे होते. आणि मला एवढ्यात जास्त आळस आला. मी आता गोळी खाल्ली आहे ना, म्हणून मला खूप आळस आलाय. अशी पेंग चालली आहे डोळ्यावरती. तर गाईच आहे बघा, मस्त सुकट आणि भाकरी बनवली. आता खातीये झणझणीत एकदम. तेवढ्या त्यानं दादू आला, दादूला अंड्याची पोळी बनवून दिली आणि वरण भात दिला जेवायला. म्हणजे तुम्ही पण जेवते. तिखट लागले मला खूप. मिरची पण टाकली होती आणि थोडासा मसाला पण. आता खाणार आणि मस्त झोपणार. डायरेक्ट 6 वाजता उठणार. आराम. कपडे वाळत टाकायचे फक्त आता. गाईज आमची झोप, आमची नाही माझी झोप झाली. मस्तपैकी झोपले होते 1 तास. मग त्याच्यानंतर मग खाली येऊन बघते तर काय
मम्मी आणि पप्पा तर पहिलेच गेले होते इलेक्शनच्या रॅलीमध्ये. आता ते व्यस्त आहेत मम्मी पप्पा ते. मग म्हटलं आम्ही चहा पितो, मी दादू प्रतीक आम्ही तिघंच आज चहा प्यायला. तर मस्त चहा पिला आणि तुम्हाला म्हटलं की लिपस्टिक भारी आहे. खरंच भारी आहे लिपस्टिक. हे बघा सकाळी लावलेली आहे, आत्ता मी फक्त तोंड धुवून आलेली आहे तरी लिपस्टिक अशीची अशीच आहे. खरंच 12 तास राहते लिपस्टिक. आता तर वाटते मला असं बाबा. तर आहे ना आता मी झाडू वगैरे मारला, आता मस्त पूजा वगैरे करते आणि लगेच स्वयंपाकाला लागणार आहे. कारण की प्रतीक म्हणला आपण पण जाऊ रॅलीमध्ये आणि अर्धा तास जाऊन येऊ, तुला घेऊन जातो म्हणून. तर मला स्वयंपाकाचं आवरून पटकन जाऊ आपण तिकडं, तुम्हाला पण दाखवते. तर मित्र मैत्रिणींनो गाईज का मला असं वाटतं गाईज म्हणून म्हणायला असं. हो मला पण तसं वाटतं, पण ते तोंडात येतं काय करायचं. हां सवय झाली गाईज काय म्हणायचंय. मंडळी नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो असं काहीतरी म्हणू आपण. गाईज लय वाटतंय मला आता, कारण त्यामुळे मम्मी पण गाईज म्हणते. तर विषय असा आहे की विषय कसा आहे नेमका. विषय असा आहे की पाहिल्यानं मी जाणार होतो, तर आता मी एकटाच चालू आहे प्रचाराला. आणि तुम्हाला तिथे गेलं की मी एकटाच दाखवतो प्रचार कसा असतो. मम्मी वगैरे कशी प्रचार करतात, कशी मम्मीवर विचारती लोक कशी बोलती, सगळं रेकॉर्ड करून दाखवतो तुम्हाला. चला आता प्रतीकचं चाललंय, आता मोबाईल पण घेऊन जाणार आहे तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. मी माझं जेवण करून मोकळी होते. आणि आता लावलंय मी चवळी, कुकरला लावली आहे चवळी. इथं बघा पूजा वगैरे झाली, मग कुकर चढवलाय आणि आता त्याच्यानंतर लगेच भाकरी करून घेते. लय वेळ मी पण नाही का मग ताट कळत नाही, मग माझं पण जेवण होतं. विषय संपला, मग आपला आराम करत बसायचं. तर चला आता प्रतीकला मोबाईल देते आणि तो पण जाईल. आता मी आणि दादू बसलो आता घरात दोघंच. दादू पण गेम खेळतोय. लक्षात ठेवा गॅस सिलेंडर आपली विचारी गॅस सिलेंडर लक्षात ठेवा गॅस सिलेंडर ताईला सांगा गॅस सिलेंडर लक्षात ठेवा गॅस सिलेंडर ध्यानात ठेवा गॅस सिलेंडर आपलं मत खबर पक्की खबर पक्की खबर पक्की आपली निशाण त्यांना काय देत आहे आपले प्रचारवाले. मुलगा आहे माझा, जो मुलगा आहे मग प्रचारवाल्याला घ्या बघा. आज बिचारा किती दिवस झाले एकटंच ओरडते, एकटंच ओरडते. चला एडवोकेट रविंद्र चंद्रकांत गायकवाड़ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजलताई गायकवाड़ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पश्चिम बहुजन आघाडीचा आपली निशाणी गॅस सिलेंडर, आपली निशाणी आपली निशाणी. अरे मामाला सांगा, अरे काकाला सांगा, अरे दादाला सांगा.
सांगा अरे दिदीला सांगा अरे काकाला सांगा कोणाला सांगा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आपली निशाणी अरे आपली निशाणी अरे आपली निशाणी अरे आपली निशाणी कोण आला रे कोण आला वंचितचा वाघ अरे कोण आला रे कोण आला वंचितचा वाघ कोण आला रे कोण आला वंचितचा वाघ आला उज्ज्वल गायकवाड आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे रवींद्र गायकवाड आगे बढ़ो जय हो जय सिलेंडर जय सिलेंडर एडवोकेट रवींद्र गायकवाड तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उज्ज्वल गायकवाड तुम आगे बढ़ो गैस सिलेंडर गैस सिलेंडर लक्षात ठेवा गैस सिलेंडर अरे आपली निशाणी गैस सिलेंडर छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गैस सिलेंडर लक्षात ठेवा गॅस सिलेंडर 5 नंबर गॅस सिलेंडर लक्षात ठेवा गॅस सिलेंडर 5 नंबर गॅस सिलेंडर अरे भाभीला सांगा गॅस सिलेंडर भैयाला सांगा गॅस सिलेंडर लक्षात ठेवा गॅस सिलेंडर बहुजन आघाडीचा गॅस सिलेंडर मामाला सांगा गॅस सिलेंडर दादाला सांगा गॅस सिलेंडर वंचित शिवाय आहे कोण गॅस सिलेंडर बघा तुम्ही पाळतायला नक्की सांगा. बघाल ती माझ्या घरी गेलं तुझं नाव सांग ब्लॉग मध्ये कृतिका. नाही बघते मी एक पण ब्लॉग असं आज येणार होती पण इकडे जमलं असं ना चालायला. मी तेच म्हणलं तिला. मी तुम्हाला मगाशी पण बघितलं म्हणलं तर पायल ताई दिसली नाही म्हणलं तिला चालता येत मगाशी पण एक मुलगी दिसली. अडचण होती ना म्हणजे अडचण बरी झाली असते हा का पायलताची सासू ना तुमचे ब्लॉग बघतो म्हणजे तुम्हाला इंस्टाग्रामला तुमचं नाव टाकतो पण येतच नाही आम्हाला तुमचं आईची चित्र चित्र गायकवाड आहेत ना म्हणजे खूप जवळचं रिलेशन आहे. मुलगा आहे पण आम्हाला मुलगा आहे हो मग त्यांचं ना आमचं खूप जवळचं रिलेशन आहे. मी सारखं त्यांना म्हणत मुलगा आहे. असते. सारखं म्हणत असते त्यांना की हा, पायल ताई त्यांचा मुलगा हा. सारखं कोणतरी आहे. रवी गायकवाडचा मुलगा हा. भेटणार पण एकदा कधीतरी भेटणार पायल ताईला. भेटणार नक्की भेटणार आता नक्की भेटणार आता सोबतच येणार. नक्की चला परत ऑल द बेस्ट तुम्हाला. चांगले ब्लॉग करत जा. रोज बघणार. तर आलो मी गाईच घरी. तिथं ब्लॉग जरा जमला नाही ह्यावेळेस नीट घ्यायला. आज मला तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो. आणि पण कसं झालं जरा आतमध्ये होतं त्यामुळे काय जमलं नाही ब्लॉग घ्यायला. तिथे सबस्क्रायबर भेटले. मम्मी आतमध्ये पण सबस्क्रायबर भेटले. मम्मी म्हणली मम्मी सांगाल तुम्हाला ती स्टोरी आल्यावरती. आणि बाहेर भेटले तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितलाच. तर गाईच आता मी जेवतो. 10 वाजलेत. प्रचाराचा टाईम पण संपलेला आहे. आता 10 वाजेपर्यंतच टाईम असतो. त्यामुळे आता जेव्हा आपल्या घरापाशी येतील ना तेव्हा प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ काढ दाखवले एकदम व्यवस्थित. गाईज आता मी हा ब्लॉग आहे ना इथं सेंड करते. बघा आज तुम्हाला काय ब्लॉगमध्ये ना रात्री काही गप्पा गोष्टी करताच नाही आल्या तुमच्यासोबत. कारण की सर गेले होते मोबाईल घेऊन आणि मी बसले होते काकूसोबत काकूच्या गप्पा ऐकत. तर ना माझा स्वयंपाक वगैरे झाला होता. मग त्याच्यानंतर सगळ्यांची जेवणं पण झाली. मम्मी पप्पा जेवण आले होते तिकडूनच. प्रत्येक घरी आल्यावर जेवला. मग आम्ही चौघच होतो. काकू मी दादू आणि प्रतीक जेवायला. तर मम्मी पप्पा पण आत्ता आले ते. आता किती वाजले 11:30 आत्ता आलेत तेवढं रात्री. आता मम्मीचे तर पाय दुखतच असणार आहे. मम्मी पण खाली आहे. मी जास्त मग खाली त्यांना बघितलं येतं नाही आणि बसले येतच खाली नाही गेले मग त्यानंतर. तर आता आपण डायरेक्ट भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.
आणि उद्या बघा मी काय करणार आहे दिवसभर. उद्या काय करणार ते आता मला पण नाही माहिती. सो बाय बाय.